आज या ठिकाणी महाराष्ट्राचे पार्श्वगायक आमचे गुरु माननीय आनंदजी शिंदे सर, त्याचबरोबर मिलिंदजी शिंदे सर यांचे या ठिकाणी स्वागत झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर. आणि पुढच्या गीताला मी आपल्या समोर सादर करतो. जरा मॉनिटर प्लीज. हॅलो. या गीताच्या माध्यमातून मी आपल्या समोर एवढंच मांडणार आहे की आणि थंडी आणि कुणालाही न घाबरता न डगमगता हा रथ माननीय मनोज भाई संसारे खोबरागडे सर, त्याचबरोबर स्वाभिमानी आंबेडकरवादी जनतेने आपल्या समोर पोहोचवला. बाबासाहेबांचं दर्शन आपल्याला झालं आणि म्हणूनच आपल्या समोर एक आगळं वेगळं वराडी भाषेतलं गीत मी आपल्या समोर सादर करतो. कारण या गीतातून एक माय बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभी राहून बाबासाहेबांना विनंती करते की बाबासाहेब, तुम्ही पुन्हा एकदा या, कारण आज समाजाला आपली गरज आहे. अब्दुल रहमान वनू सर जो दिल्ली से है, इन्हें गुजारिश है कि कृपया आप रंगमंच पर आए. आणि तीच माय बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभं राहून काय म्हणते. संभाजी भक्तांची लेखणी ती संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर गाजली, तीच आपल्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. मले सांगतो काही, मले सांगतो काही, मले सांगतो काही, मले सांगतो काही, माझी मले भेटतो बाई ग. मले सांगतो काही, मले सांगतो काही, मले सांगतो. आज जेव्हा मी खेड्यापाड्यातून गेलो तेव्हा माझी सुंदर माय भगिनी जी खऱ्या अर्थाने मनापासून सुंदर आहे, तीच माझी माय भगिनी. माझा शेतात राबणारा माणूस जो आमचा हक्काचा आहे असा शेताच्या पाठीला उभा, शेताच्या पाठीला उभा, रब्या हाताच्या साथीला उभा, हे भूक जगणाऱ्या रातीला उभा का. जगणाऱ्या रातीला उभा, त्या वासराच्या आसवात बाई ग. भीम पाहते बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई. माझी माय भगिनी, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित वा संघर्ष करा. म्हणून माझी माय भगिनी जी खेड्यापाड्यात राहते ती उपाशी असेल पण आपल्या मुलाला शिक्षण देईल, शाळेत टाकेल. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की लेकरा बेटा, जर तुला क्रांती घडवायची, जर तुझे हक्क तुला शिरून घ्यायचे, तर तुला शिकून सवरून मोठं व्हावं लागेल. म्हणून साळच्या दारात उभा, साळच्या दारात उभा, टाक लेखण्याच्या साईत उभा, भुका भुकाच्या राशीत उभा, चिमणी चिमणीच्या वाटीत उभा, हे वाती वातीच्या उजेडात उभा. वाती वातीच्या उजेडात उभा, लेकराचं हातामध्ये घेई, त्याले साळत नाही, त्याले साळत नाही, त्याले साळत नाही. हीच माझी बाई. लढ शिकण्यासाठी म्हणतो गा बाई, लढ शिकण्यासाठी म्हणतो गा बाई,
त्याले साळत नाही शिक लढण्यासाठी म्हणतो गाबाई त्याले साळत नाही आई भूमीला म्हणतो गाबाई आई भूमीला म्हणतो गाबाई नदी काठान धुंडी तो आई नदी काठान धुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई गे आमचा वनवास जन्माचा बाई गे आमचा वनवास जन्माचा बाई त्यात हा एका कुणाला काही आमचा वनवास जन्माचा वनवास झालाय कारण आम्हाला काहीही झालं जमीन मागायचे संघर्ष करा हक्क मिळवायचे संघर्ष करा आपल्याला काहीही संघर्ष वगैर मिळणार नाही माझ्या धम्मबंधू आणि भगिनींनो जरा डोक्यात घ्या म्हणून हा स्वाभिमानी रिपब्लिकन चळवळीचा घाट मांडलाय कारण बाबासाहेबांच्या विचारांनी तुम्हाला तुमचे हक्क हिसकावून घेतले पाहिजेत म्हणूनच हा चळवळीचा तुमच्या समोर सर्व मंडळी घेऊन येते म्हणून आई भूमीला म्हणतो गाबाई नदी काठान धुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई गे आमचा वनवास जन्माचा बाई त्यात आहे का कुणाला काही गरजून सांगतो बाई मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही मागून मिळणार कसल त्याचीच होईल भुई जो कसेल त्याचीच जमीन होईल म्हणून कसल त्याचीच होईल भुई मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही मागून मिळणार नागपूर रविबाबू शेंडे यांना विनंती की रंगमंचावर यायचे कृपया करून विजय देशकर यांनी देखील रंगमंचावर यायचे कृपया करून रवी बाबू शेंडे नागपूर यांनी कृपया रंगमंचावर यायचे धन्यवाद पण आज त्याच बाबासाहेबांना कुठे बंद केलंय जर तुम्ही डोकं आणि डोळे उघडे ठेवून पाहाल तर तुम्हाला कळेल की ज्या बाबासाहेबांनी ज्या बुद्धांनी मूर्ती नाकारली त्याच बुद्धाच्या जगात हजारो लाखो करोडो मूर्त्या आहेत हे काय मित्रांनो अशाच बाबासाहेबांना तुम्ही आम्ही काय केलं भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई त्याच्या वैर्याने चिरवंद केला गा भीम माझा रडी तोगा ठाई ठाई आसू डोई बेडी बाई वनवासवांचे कोसळती बाई अंग अंगची चौताळती बाई भीम बाजारी आणला ग बाई त्याची जाहिरात झाली गा बाई कोण आहे जाहिरात करणारे कोण आहेत माझ्या तरुण बांधवांना एक विनंती आहे अनेक पक्षात आपली लोक भरकटलेली आहेत या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व माझ्या धम्म बांधवांना विनंती आहे की कुठलाही पक्ष असेल तो फक्त बाबासाहेबांच्या नावाचा आणि बाबासाहेबांच्या निळ्या झेंडाचा उपयोग फक्त स्वतःचा पक्ष मोठा करण्यासाठी वापरतो आणि गरज झाली फेकून देतो
अरे गरजेपुरता वापरणारा आपला समाज नाही. माझ्या धम्म बांधवांनो, आपल्यात एवढी ताकद आहे, जर आपण मनात आणलं तर सत्ता आपली होऊ शकते, स्वाभिमानी रिपब्लिकन चळवळीची होऊ शकते. भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात बंद केला बाई, त्याच्या वैयाने बंद केला गा. भीम माझा रडितो का ठाई ठाई, आसू डोई वेडी पाई. त्याच बाबासाहेबांना विनंती की बाबासाहेब, तुम्ही आता पुतळ्यातून बाहेर या. या समाजाला, या गोरगरीब लेकरांना तुमची गरज आहे. भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम भजनातून बाहेर ये बाबा. नव हत्यार घेऊन ये बाबा, नवा विचार घेऊन ये बाबा. बाबासाहेब येतील, पण बाबासाहेब तुमच्या लढ्यातून, स्वाभिमानी रिपब्लिकन चळवळीच्या लढ्यातून आणि आपल्या हक्काच्या लढ्यातून बाहेर येतील. म्हणून भीम येणार, भीम येणार, येणार बाई. वाट पाहते आई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई.